जर RTO AMVI ची तयारी करत असाल तर तुमच्याकडे आता पूर्व परीक्षेसाठी 85 दिवस बाकी आहे आणि त्यानंतर 2 महिन्यांनी लगेच मेन्स परीक्षा आहे. तर मित्रांनो बघा, ह्या मेकॅनिकलच्या फील्डमधले जे पण मुलं असतील ते बरेचसे मुलं जॉबला आहे आता. काही मुलं पूर्वीपासून MPSC करताय, म्हणजे काही 3-4 वर्षापासून MPSC करत असेल त्यांचं नॉन टेक्निकल खूप चांगलं झालेलं आहे. जे पूर्व परीक्षेचा अभ्यास झालेला आहे ते आता मुख्यची तयारी करताय. त्यांच्यासाठी आमची एक बॅच आहे. तिची नोट्सची एकदा क्वालिटी बघा, कशा पद्धतीच्या नोट्स तुम्हाला देतोय आणि मग ठरवा. बघा ही बॅच आमची ₹2999 ची बॅच आहे. ओके. हिची किंमत 9,999 होणार आहे. 30 ॲडमिशन शेवटचे बाकी आहे मित्रांनो. बऱ्याच मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय त्याबद्दल धन्यवाद. हिच्या ज्या नोट्स आहे त्या नोट्स एकदा तुम्हाला दाखवतो. हे बघा, या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्सच्या नोट्स आहे आणि ही जी बॅच आम्ही बनवलेली फक्त 120 तासांची बॅच आहे. कौशल कांगणे सरांनी ही बॅच पूर्ण रेकॉर्ड केलेली, जो माणूस 5 वर्षापासून या फील्डमध्ये शिकवतोय. ओके. एक्सपर्ट आहे त्यामधले. त्यांनी ही बॅच शिकवली, त्यांनीच ह्या नोट्स बनवलेल्या. बघा इथं स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्सचे आपण काय दिले, अनुक्रमणिका दिली. त्याच्या नोट्स कशा पद्धतीने बघा, सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेंथ अशा पद्धतीने नोट्स दिलेल्या आहे. आणि इथं ज्या गोष्टी इथं ज्या हायलाइट केलेल्या गोष्टी ह्या तुम्हाला ब्लँक दिल्या जातील वर्कबुक फॉर्मॅटमध्ये. तुम्हाला लेक्चर बघता बघता त्या लिहायच्या आहे. खूप जास्त ब्लँक स्पेसेस नाही, एका पेजेसवर 1-2 ब्लँक स्पेसेस असतील, म्हणजे तुम्हाला टाइम पण कमी लागेल. एवढंच लक्षात ठेवा का पूर्व परीक्षा झाल्यानंतर फक्त 2 महिने मिळणार आहे तुम्हाला मेन. त्यामुळे तुम्हाला आता नॉन टेक्निकल आणि टेक्निकलचा दोन्हींचा बॅलन्स करून चालावं लागेल. ओके. कारण 2 महिन्यामध्ये एवढे 15 सब्जेक्ट कंप्लीट करून कॉम्पिटिशनमध्ये ज्या मुलांचं आधीच टेक्निकल झालेलं आहे त्यांच्याशी कॉम्पीट करणं थोडंसं डिफिकल्ट होईल. त्यामुळे तुम्ही आत्ता टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही करत असाल तर ते बॅलन्स करून चाला. दररोज तुम्हाला टेक्निकलला पण वेळ द्यायचा आहे. ओके. आणि ज्या मुलांचं नॉन टेक्निकल पूर्ण झालेलं आहे त्यांना माहिती का पूर्वला आपलं चांगले मार्क्स आहे ना, त्यांनी पूर्ण फोकस पुढचे 1-1.5 महिना तरी ॲटलिस्ट पूर्ण टेक्निकलवर करा. पूर्ण सिलेबस एकदा गो थ्रू करा. ओके. ही एकदा नोट्स बघा, आमची क्वालिटी बघा कशा पद्धतीने दिलेलं आहे, स्ट्रेस दिलेला आहे. म्हणजे जे टू द पॉइंट एकदम स्टँडर्ड सोर्सेस मधून PYQचं पूर्ण अनालिसिस करून बघा, PYQ पण दाखवून देतो. त्या टॉपिकच्या खाली त्याचे PYQs पण दिलेले. सर्व PYQs पण कव्हर केलेले आपण. तर तुम्ही नोट्स बघायची, डेमो नोट्स आम्ही तुम्हाला टाकलेली. ठीक आहे, ती बघा. त्या टॉपिकवर आलेले सर्व PYQs पण कव्हर केलेले. अशा पद्धतीने ह्या नोट्स आहे. ओके. ह्या नोट्स वाचल्यानंतर तुम्हाला कुठलाही सोर्स वाचण्याची गरज पडणार नाही. कुठलाही. कारण टू द पॉइंट पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे यामध्ये. पूर्ण PYQचं अनालिसिस करून जेवढ्या पण RTOच्या मेन्स झालेल्या त्या सर्वांचा अभ्यास करून या नोट्स बनवलेल्या आहे. एकदा डेमो व्हिडिओ बघा. स्वाध्याय अकॅडमीच्या ॲपची लिंक दिली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे जा. तिथून ॲप डाउनलोड करा आणि एकदा बघा क्वालिटी कशी. जर क्वालिटी तुम्हाला 100% आवडल्यानंतर तुम्ही बॅच घ्या. ओके. 2999 ला 9,999 झाल्यानंतर तुम्ही ऑफरसाठी कॉल कराल. आत्ता घ्यायचे असेल तर आत्ताच घेऊन टाका. ओके. ऑलरेडी 8-9 सब्जेक्टचे आम्ही व्हिडिओज टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. 1 बाय 1 आता नोट्स पण आम्ही 3-4 दिवसामध्ये बाकीच्या राहिलेल्या नोट्स पण अपलोड करून देऊ. त्या पण बनवायचं काम चालू आहे. पूर्ण अशा पद्धतीच्या नोट्स आहे बघा, टू द पॉइंट्स. तर बघून घ्या. हे बघा, इथं क्वेश्चन्स पण दिलेले. आलेले प्रश्न, AMVI 2017 ला आलेला प्रश्न, AMVI 2013 ला आलेले प्रश्न, हे सर्व म्हणजे तुम्हाला एका नोट्समध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. तुम्ही जर पूर्ण थेअरी वाचली त्याच्यावर आलेले प्रश्न पण दिलेले, म्हणजे तुम्हाला दुसरं काहीच वाचायची गरज नाही. PYQ साठी वेगळं पुस्तक कराल, याच्यासाठी वेगळं कराल असं काही नाही. आता क्वालिटी बघा आणि मग ठरवा. ठीक आहे. आणि तुमचं जे RTO होण्याचं स्वप्न आहे, कारण भविष्यात ॲड किती वर्ष नेईल आपल्याला माहित नाही. मागची ॲड आता 5-6 वर्षापूर्वी आलेली होती, ती आत्ता पुन्हा आलेली. त्याच्यामुळे आत्ता खूप मोठी संधी, हिचं सोनं करा. ओके. चला, आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.